नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सविता मिटकरी. सविता ब्लॉग साहित्य कला लेखनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज कामाला लागले. आज नवीन वर्षाची पहिला दिवस आहे. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आज टार्गेट कंप्लीट करायचं आहे. मी तुम्हाला कालच माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की मी जे वाटेल ते मी आता करणार आहे, म्हणजे व्हिडिओ टाकणार आहे. तर आता मी सुरुवात करते. आज आहे 5 ब्लाऊजचं टार्गेट. 5 ब्लाऊजचं टार्गेट आहे. आता करते, कसं कसं नियोजन होते ते बघते. आता वाजलेले आहेत 9:05 झालेले आहेत. हे सगळ्या अशा ब्लाऊजला प्रेस मारून घ्याव्या लागतात मला साडीच्या कपड्यांना, कारण की व्यवस्थित मला चोळा गोळा असं अजिबात आवडत नाही. मी ही प्रेस बघितली का केवढी मोठी आहे, हातात बसत नाही, पण काय करणार. आता हे एकाच ताईंचे हे 4 ब्लाऊज आहेत आणि एक दुसऱ्या एका ताईचं एक ब्लाऊज आहे. असे माझं 5 ब्लाऊजचं टार्गेट आहे. हे आता लेस उसवून घ्यावी लागते, कारण की ही व्यवस्थित बसत नाही. बाजूला ठेवून प्रेस मारली म्हणजे कपडा एकदम व्यवस्थित प्लेन होतो. हे माझं दुकान जे आहे ते 26 जानेवारी 2004 रोजी माझे हे दुकान मी चालू केलेलं आहे. आमच्या दोघा नवरा बायकोंचं. माझे मिस्टर हे जेंट्स टेलर होते. तेव्हा दुकानाचं नाव आहे श्रीराम टेलर्स. नवीन जेव्हा ओपन केलं तर तेव्हा जेंट्सच टेलर होतं, लेडीज टेलर नव्हतं. लेडीज टेलर हे तेव्हा बुटीक नव्हतं शब्द, तेव्हा टेलरच होता शब्द. तर 2004 साली 26 जानेवारी 2004 साली हे दुकान घेतलेलं. आज 23 वर्ष झाली. येणाऱ्या मला 23 वर्ष होतील कंप्लीट. असं आहे. ह्या लेसेस सगळ्या उसवाव्या लागतात का तर नंतर चला मी आता कटिंगला लागते. माझ्या शाही ब्लाऊजच्या 2 आधी ब्लाऊज कट करणार. आता मी कटिंगला सुरुवात करते. डायरेक्ट कापड कटिंग असल्यामुळे काही काम नाहीये. थोडे कॅटलॉग काढून घेतलेले आहे फक्त मी. एक कॅटलॉग का काढून घेतलेलं आहे का ते बाबा 4ची बाही आहे. मोंढा आहे 7.5चा. मी नंतर कधी एखाद्या वेळेस पूर्ण माप सांगेन, पण मी आता जे काम करते ना ते आज मला हे टार्गेट कंप्लीट करणं गरजेचं आहे. 5 ब्लाऊज आज घरी काही आणि थोडं काही इथे शॉपवर असं मिळून मी काम करणार आहे. हे 8:30 एकाच ताईंचे असल्या करणारे. तर डबल कपडा असणार. यावेळेस मी जेव्हा नवीन ब्लाऊजचे चालू केलं होतं, नवीन 2006 साली, तेव्हा साध्या ब्लाऊजला 25 रुपये होते आणि अस्तरच्या ब्लाऊजला क्लायंटने अस्तर आणून दिलं तर समजा 40 रुपये होते. माझ्याकडे अस्तर असेल
₹20 एक्स्ट्रा, म्हणजे ₹60 असतील. आता साध्या ब्लाऊजला चालते 180, अस्तरच्या ब्लाऊजला चालते 350. इथली सिटीतले रेट इथे. माझं घर आणि माझं दुकान नाही म्हटलं तरी 12 ते 13 किलोमीटर अंतर आहे रोज येण्यासाठी. आता हा पाठीचा भाग आहे. सगळी मी कटिंग सांगणार आहे, पण वेळ भेटेल तेव्हा हळूहळू. आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि नवीन जोमणी करायची. कंबर 30ची आहे, 30चा चौथा भाग, 13.5. कारण की काय माहितीये का, जेवढा आपण करू ना तेवढा स्वतःला आत्मविश्वास. आता एका ताईचे 4 ब्लाऊज झाले, एका ताईचं सिंपल नेक आहे, एवढंच. फास्ट कटिंग करून 10 वाजेपर्यंत मला 5 ब्लाऊज कट करून स्टिचिंगला लागायचं आहे. मी कॅटलॉग काढून ठेवलेला आहे. खूप जुने इथे नुसतं आकार देण्यासाठी काढले असेल तरी. सगळी कटिंग वगैरे मी सगळी सांगेन. वेळ जसंही आता कामा हातात येणं गरजेचं आहे. मी प्रत्येक ज्याची 32-33 कंबर आहे, ज्यांची 27-28 आहे, त्याचे मी कॅटलॉग काढून घेतलेले आहे. का तर परत ताण नको म्हणून. एक खट्यात हा नुसता पॅटर्न कशाला आहे, खूप जुना झालेला आहे. हा नुसता आकार द्यायला ह्याच्यावर मापं टाकावी लागतात. फक्त पट्टीने व्यवस्थित आकार येण्यासाठी कॅटलॉग काढलेला आहे. आता ह्याच्यावर मापं टाकायची सगळी मापानुसार. कंबर 30ची आहे, छाती आहे 34ची, शोल्डर आहे, मोंडा आहे 5चा. अशाच गोष्टी आहेत. एकदा कटिंग व्यवस्थित झाली का मग स्टिचिंगला काहीही प्रॉब्लेम नाही, पटापट होतं, उरकतं. हा पाठीचा भाग झाला, हा कटोरी झाली ही, आणि हा जो आहे तो फ्रंट पार्ट झाला. आता हे तिन्हीही एकत्र असे कट करून घ्यायचे असं आहे. साड्या ह्या सगळ्या पिको फोल्डच्या आहेत. साड्या येऊन पडलेल्या आहेत पिशव्या. असा एक लॉट येतो 10, 5, 5, 7, 7 साड्यांचा. बघू जसं जमेल तसं करत राहायचं काम. हे बघा हा, सॉरी. कटोरी माप व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. चौथा भाग, छातीचा चौथा भाग, त्यात कॅल्क्युलेशन करून माप टाकणं, किती इंचाने वाढवणं, किती इंचाने कमी करणं, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात बसल्या की व्यवस्थित काम होतं.
माझ्या ब्लाऊजला इंटरलॉक वगैरे सगळं असतं आतून. मी आता हळूहळू जसं जमेल तसं व्हिडिओ टाकत जायचे. ह्या कामामुळे लेख पण वाचणं होत नाही. लेख वाचन नाही झालं की मग सादरीकरण पण करता येतं, असं होतं ते आधी. कारण की हे महत्वाचं आहे, महत्वाचं काम केल्याशिवाय तर. योगपट्टी 3.5. क्रॉस पट्टी, बटन पट्टी, कास पट्टी. आहेत पाठीला लावायच्या पट्ट्या. असं कामाचं शेड्यूल असतं बघा. हे 2 ब्लाऊज झाले, आता एक्स्ट्रा कापड काढून टाकलं. आता ह्याच ताईंचे अजून 2 ब्लाऊज, म्हणजे टोटल 4 ब्लाऊज असल्या कारण ह्याचं काम नंतर लागते. ह्यांचे अजून 2 ब्लाऊज येते. मग एकावर एक माप टाकून लगेच कट करून घ्यायचे. नंतर एक 5वं ब्लाऊज आहे. आज 5 ब्लाऊजचं टार्गेट आहे. बघू कसं कसं काय काय होतं. आता वाजलेले आहेत 9:20. हाताखाली कारागीर नाही आहेत माझ्या. एक फक्त ताई आहे, त्या बिचाऱ्या ब्लाऊज तयार करतात, साड्या पिकोफॉल करतात. आणि दोघं नवरा बायको जेवढं होईल तेवढं काम करतो हातावर. ते मला मदत करू लागतात, मी त्यांना मदत करू लागते. आमची शाळेची गाडी असल्यामुळे रोज सकाळी शाळेला गाडी जाते. आता हे एकाच मापाचे असणं कारण आणि काय होतं, खाली बसून कटिंग होत नाही व्यवस्थित. टेबलवर जशी कटिंग होते ना तशी खाली होत नाही कटिंग. स्वतःची कला कधीच ऐकत नाही बरं का. स्वतःचं काम, स्वतःची कला कधीच ऐकत नाहीत. पाठीचा भाग कातर धार लावायला आलेले सटकते कातर, आणि थंडीमुळे तर अजूनच. त्यामुळे शोल्डरचा जास्त त्रास होतो. सर्वायकल शोल्डर पेनचा खूप त्रास होतो. मानेचा पट्टा आज आणलेला नाहीये लावायला.
23 वर्षापासून एकाच ठिकाणी दुकान असल्या कारणाने आमचे दुकानदार पण खूप छान आहेत, दुकान मालक पण खूप छान आहेत. काही दिवसात आता शॉप घरी जाईल माझं, इथे नाही ठेवणार आहे मी, कारण की मला जायला यायला खूप त्रास होतो. होम सर्व्हिस चालू करणार आहे. चला सगळ्यांना आता हे झाले सगळं अस्तर पण काही कळालं का कुणाला? काहीच नसेल कळालं. प्रत्येकाला आपापल्या कामाचं पडलेलं असतं. तुम्हाला मी हा चारी रंगाचं हे बघा, हे एक साडीचा कपडा कट करायचा आहे, हा एक साडीचा कपडा कट करायचा आहे, हा एक साडीचा कपडा कट करायचा आहे आणि हा एक साडीचा कपडा कट करायचा. असे 4 साड्यांचे ब्लाऊज कट करायचे आहेत. अस्तर कट झालेले आहेत, आता ब्लाऊज पीस कट करायचे आहेत. ते आता मी करून घेते. परत भेटूया. आजचं काम टार्गेट कंप्लीट झाल्याच्या नंतर संध्याकाळी मी दाखवते तुम्हाला होतं का नाही ते बघू. चला लागूया कामाला. तोपर्यंत नमस्कार, श्री स्वामी समर्थ. परत नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.